श्री स्वामी समर्थ मंडळी. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते सर्व स्वामी कृपेने. होणारा प्रत्येक त्रास हा खरा की खोटा आहे हा त्याला आणि स्वामींनाच माहिती असतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते, गुरुचरित्र वाचताना काय झालं, कसा भास होतो, अर्थात गुरूंचा साक्षात्कार होतो. तो जे स्वतः अनुभव घेतात ना त्यांना कळतं आणि मग आपण न कळत असे गुरूंच्या स्वाधीन कसे होतो. तर मी हा अनुभव घेतला. गुरुचरित्र वाचत असताना काय झालं होतं, आपल्या अवतीभोवती असणारी निगेटिव्ह ऊर्जा आणि दत्तशक्ती यांचे भांडण लागते आणि आपण हार मानून वाचायचं सोडून द्यावं असं त्या निगेटिव्ह शक्तीला वाटतं. पण तिथं हार आपण मानायची नाही, सलग न घाबरता वाचत राहायचं. सोडून देतोय की काय असं त्या शक्तीला वाटत असतं, पण फक्त वाचत राहतो आणि मनानं चौथ्या दिवशी माझा त्रास तो कमी झाला आणि माझं पारायण पूर्ण झालं. तेव्हापासून आयुष्यातले कठीण प्रसंगातून जात असताना तुम्हाला असा प्रश्न पडतो की स्वामी तुम्हाला कुठे पाहतायत. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना शिक्षक तुम्ही काय करताय ते बघतात का, शांतपणे पाहत असतात. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा तो माझा, पण खरं तर तुमची फक्त वेळ असते आणि संयम. जर ती चांगली असेल तर सर्व काही तुमचे, नाही तर जवळचे सुद्धा दूरचे होतात. आणि मी हे सतत स्वामी सेवेत पडल्यापासूनचा अनुभव मी अधूनमधून तुमच्याशी सांगतच राहते. तर काय झालं, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, कारण मला सतत असं वाटत असतं मी जे करते. मग बरेच जण आपल्या अडचणीत लोक असतात, मग कमीत कमी छोट्या छोट्या ह्या मार्गातनं उपायांनी तर पण मार्ग सुचतो. शांतता आणि आता गाडी बंगला नकोच आहे तुम्हाला, असं म्हटलं, मानसिक शांतता पाहिजे. मग ह्यासाठी काय करायचं, आम्ही त्या शांत्या वगैरे पण केल्या, पण त्याच्यातनं पण चांगले अनुभव येत राहिले आणि मग आपल्याला दत्तसेवेत कसे महाराज घेतात. मग बरेचसे अडथळे दूर झाल्यावरच मग ते वैत पुरता आणि भोग सरता होतो. तसं मग मी घरच्या घरी, मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज मी घरच्या घरी काळ्या तिळांना 1 थेंबभर तूप लावायचं, 1 चिमटभर ते लावलं. गौऱ्यांचं एक कुठल्याही पूजेच्या दुकानात छोट्या एका बिस्किटासारख्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या मिळतात, त्या आणलेल्या असतात, मी कायम ठेवलेल्या असतात. तर अमावस्येला दूध दीप सगळं होतं पूजेबरोबरच. त्याच्यानंतर मग ते घरच्या घरी हवन कसं करायचं ते मी इथं सोप्या पद्धतीनं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि रोजच्या रोज आपण जर म्हणतो ना, एका वेळेला जेवलो तर संध्याकाळी जेवतोच की, एका वेळेला आज जेवलो तर उद्या जेवतोच, तसं रोजच्या रोज तो एक नित्यनेम ठेवला ना, रोजच्या रोज आपल्याला, आता गुरुचरित्र इतकं त्याचे खूप नियम असतात, मग ते वाचायला जमेल का नाही म्हणून मी तो एक शोध लावला. मग तिथं मला आपण कसं प्रत्येक गोष्टीच्या तळाशी जायची सवय असते प्रत्येकाला. मग मी शोध लावला. हळूहळू मी शंकर महाराजांचं ते छोटंसं एक पुस्तक आहे 42 ओव्यांचं, तेवढं वाचायला सुरुवात केली. आणि शंकर महाराजांचं ते ऐकून माहिती होतं, ज्या वेळेला आपण त्यांचं नाव काढतो ना, तर ते तुम्ही जर इथं बसून नाव काढलं, त्यांचं नामस्मरण केलं, तर ते तुमच्यासाठी तिथपर्यंत येतात जिथं नाव काढतो. कारण त्या पुस्तकातच आहे असं की तुम्ही माझं जिथं स्मरण कराल तिथं मी हजर असतो. आणि जसं शंकर महाराजांचं पुस्तक वाचायला चालू केलं, तसं हळूहळू छोट्या पद्धतीनं काय करायचं हे मला कळायला लागलं. तर मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की मी छोट्या हवनकुंडात मी घरच्या घरी कसं हवन करते. आणि पितृसूक्त लावून ठेवते मोबाईलमध्ये आणि शिवाय एक माझ्याकडं पुस्तक आहे, त्याच्यात ते पितृसूक्त म्हणून आहे, त्याचं अमावस्येला दर प्रकारे हवन करते.